आहे आणि त्याची जबाबदारी आता आपल्याकडे देण्यात आलेली आहे. आपण प्रभारी या ठिकाणी निवडणूक आपल्या या ठिकाणी निवड झालेली आहे. आता साहेबांनी निवड केली आणि आमच्या जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहे यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली. मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो, अभिनंदनही करतो. आणि माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने ते आम्ही पूर्णपणे पार पाडण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू एवढी खात्री आहे. काय वाटतं आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण युतीने लढणार आहात की सोबळावर लढणार आहात? कशी आपली रणनीती असेल आता? बघा, महापालिकेची निवडणूक लढताना मी एवढं खात्रीने सांगेन की आम्ही जेवढे लढू तेवढे मोठ्या प्रमाणात निवडून आणू. कारण निवडून येणाऱ्यालाच आम्ही तिकीटं देणार आहोत. हा आमचा पहिला क्रायटेरिया आहे. दुसरा विषय की त्यामध्ये तिकीटं देताना लहान मोठा करोडपती अब्जोपती असं आमच्याकडे काही नाही. जो निवडून येईल तो लहाना असो का मोठा असो त्यांना आम्ही संधी देणार. हो, भुसावळ नगरपालिकेमध्ये या ठिकाणी संजय सावकारे यांना तुम्ही धक्का दिला आहे. आता तुमच्याचकडे वाटचाल आली आहे. आगामी काळात ही वाटचाल कायम राहील, काय सांगाल? बघा, मी कोणालाच धक्का दिला नाही. धक्का देणारी जनता आहेत आणि त्या जनतेने त्याला धक्का दिला आहे. आणि ज्याच्यामध्ये गर्व निर्माण झाला त्याचा गर्व कधीच राहू शकत नाही. कारण ते जनता आहे, शेवटी त्यांचा अधिकार आहे. तीच राजा आहे आणि राजा जो ठरवेल तोच राजा आहे. बाकी काही विषय नाही. हो, नगराध्यक्ष तुमचा आहे मात्र बहुमत त्यांच्याकडे. आगामी काळात कसा कारभार होईल, काय सांगणार? बघा, नगराध्यक्ष ज्याचा असतो त्याचंच बहुमत असतं, बाकीचं काही नसतं. कारण सर्व त्याच्याच हातात असतं. म्हणून बाकीच्या काही सर्वच गोष्टी सांगणं काही योग्य नाही. आता माहिती असेल तुम्हाला की माझे 12 निवडून आले, रात्री 19 झाले. आता मला हे 2 दिवस इकडे द्यायचे आहे, नाही तर 2-3 दिवसात अजून समजेल. थोडं धीरे धीरे बघा. आता तुम्हाला एक आठवण करून देतो मी की एकदा पवारसाहेब आले होते आणि पवारसाहेबांच्या समोर मी जाहीर सभेत सांगितलं होतं, जेव्हा 2.5 वर्षाचा कालावधी होता भुसावळ नगरपालिकेचा. तर 2 वर्षानंतर मी 6 महिने पहिले पवारसाहेबांना व्यासपीठावर सांगितलं होतं की साहेब 6 महिन्यानंतर इथे आपला नगराध्यक्ष राहील. 6 महिने अगोदर सांगितलं होतं. तेव्हा मला साहेबसुद्धा म्हटले होते की असं 6 महिने पहिले डिक्लेअर करायचं नव्हतं. म्हटलं साहेब केलं. म्हणून अजून सांगतो, आज मी सांगतो की तुम्हाला 6 महिन्यात नाही 6 दिवसात समजेल काय काय. तर थोडं मला फक्त वेळ मिळाला पाहिजे. नगराध्यक्ष पदाच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा 9 वर्षानंतर नगरपरिषद महापालिकेत गेला होता. आणि गेल्यानंतर तुम्ही म्हटलं की हे तर मी हॉल बांधला होता, आता सुरुवात मला ग्राउंडपासूनच करावं लागेल. हो, नाही, विषय असा झाला की मी जेव्हा नगरपालिकेमध्ये गेलो तर मी अचंब्यात पडलो की नगरपालिका कुठे आणून ठेवली. म्हणजे जो टेनिस हॉल बनवला होता मी, त्या टेनिस हॉलमध्ये नगरपालिका चालू आहे. इतकी चांगली जागा सोडून 9 मजली इमारत जुनी जे नगरपालिका होती तिथे मंजूर आहे आणि त्याला झाले 9 वर्ष आणि त्या 9 वर्षात कुदाडसुद्धा मारली गेली नाही आहे. म्हणून मी काल काय सांगितलं, मला वाईट एक वाटलं की मी नगरपालिकेत घुसल्यानंतर पहिले एक सडेल सोफा पाहिला. तो सोफा पाहून मला हे झालं की नगरपालिका आहे का काय. म्हणजे असा सोफा तुम्हाला गुरांच्या ह्याच्यात बी भेटला आणि माणसाच्या ह्याच्यात होता. दुसरा विषय की मी मध्ये गेल्यानंतर हे सर्व पाहिलं की टेनिस हॉलमध्ये नगरपालिका चालू आहे. मी म्हटलं एवढे कॅबिन तर मी डायरेक्ट ट्रकावर घेऊन 4 दिवसात जिथे नगरपालिका होती तिथे हे करू शकतो. पण मग एवढं असतानासुद्धा आणि स्वच्छता मुळीच तिथे नगरपालिकेतसुद्धा स्वच्छता नव्हती. म्हणून म्हटलं की स्वच्छतेची सुरुवात आम्ही नगरपालिकेच्या कार्यालयापासून करू. मग स्वच्छतेची सुरुवात नगरपालिकेच्या कार्यालयापासून करू याचा अर्थ काय आहे, सर्वच विषयाच्या माध्यमातून, असा त्याचा अर्थ आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी आपल्याकडे आहे. तुम्ही सोबळावर लढण्याची आधीच घोषणा करून टाकलेली. आता नेमकं तुमच्याकडे किती उमेदवार आहेत, कशी रणनीती आहे तुमची आता जळगाव शहराच्या महापालिकेची? आम्ही सोबळावर लढायची घोषणा केलेली होती. तुबाठाने बी केलेली आहे, बाकीच्यांनी बी केली आहे. परंतु माझं मत थोडा मी तेव्हा इच्छात होतो, कशात, नगरपालिकेच्या गडबडीत.
तर म्हटलं मला जरा फ्री होऊ द्या, मग आपण काय असेल ते बघू. तर आता आमची चर्चा सुरू झालेली आहे. तर बघू त्या चर्चेमधून काय. आता वंचितशी आमची आत्ता चर्चा झाली एवढ्यात 5 मिनटं अगोदर. आलं लक्षात. तर असे विविध पक्षांशी माझी चर्चा आहे भाजप सोडून. तर त्या पद्धतीने मी करणार. भाजपशी आमची कोणतीही चर्चा होणार नाही. शिवसेना शिंदेगड मी फक्त एवढंच सांगतो, भाजपशी आमची कोणतीही चर्चा होणार नाही. हो, याच्यात आणखी एक विषय असा आहे की ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की बुवा जर चर्चा करायला तुम्ही तयार असाल तर आम्हीही 2 पावलं मागे सरकायला तयार आहोत. आपली भूमिका काय असणार? नाही, मी तयार आहे ना. मी तयार आहे चर्चेच्यासाठी. आणि ते 2 पाऊल मागे सरकत असतील तर आम्ही 4 पाऊल मागे सरकायला तयार आहे. काही फरक म्हणजे नाही. आपल्याकडून महाविकास आघाडीतल्या पण 2 घटक पक्ष म्हणजे मोठे घटक पक्ष आहेत, ते एकत्र येण्यासाठी आता मग तुमच्याकडून प्रयत्न होणार आहेत की तुम्ही त्यांच्या प्रयत्नांची वाट बघणार? आम्ही सर्व जे बी पक्ष असतील आम्ही सर्वांशी चर्चा करणार, भाजप सोडून. आणि जसं आता तुमचं MIM असेल, उबाटा असेल, अजून कोणते पक्ष असतील, जसं आता यांच्याशी झाली, वंचितशी झाली, मनसेशी आहे, सर्वांशी आम्ही चर्चा करणार. आणि ते आम्ही सांगितलं की तुम्ही तिकीटं काय घ्यायचे, कोणी किती घ्यायचे हा विषय नाही राहणार. क्रायटेरिया एक राहील की जिंकून कोण येईल, तो कोणत्याही पक्षाचा असो उमेदवार. बस. हो, म्हणजे तुम्ही छोटे मोठे पक्षांची मोठ बांधतायत का जळगाव महापालिकेत? बिलकुल बिलकुल. लहानातल्या लहान पक्षाला सुद्धा संधी देऊ. हो, आज विचार केला तर दोघे ठाकरे बंधू एकत्र आले. जळगाव महानगरपालिकेसाठी दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. त्याच्याबद्दल माझी काही अजून कोणाशी काही चर्चा नाही झालेली. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. सध्या किती उमेदवार आपल्याकडे इच्छुक आहेत? बघा, आमच्याकडे उमेदवार किती येतात ते तर मी आधी बघितली मी नाही अजून. 210 फॉर्म आलेले आहे. पण कोणाकोणाची आलेली आहे ते काही मी पाहिलेलं नाही. परंतु त्याच्यामध्ये मी आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं की ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच तिकीट मिळणार. आणि त्या संदर्भात सर्वांनी तशी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि ते मी पार पाडणार आहे. हो, या ठिकाणी निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते महाविकास आघाडीला गृहीत धरत नव्हते. मग मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश या ठिकाणी प्राप्त झालं आहे. दिग्गज नेत्यांना मोठा धक्का आपल्या मतदारसंघामध्ये बसलेला आहे. ज्या प्रकारे बघितलं तर संजय सावकारेंना या ठिकाणी धक्का बसलेला आहे, मंत्री गुलाबराव पाटलांना बसला आहे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना धक्का बसला आहे. काय सांगा? बघा, आमची सध्या पार्टी लहान पार्टी आहे. आमच्यामधले जे जळाऊ लाकडं होते ते बी गेले अलग लक्षात. तर ते आम्ही त्यांची काही चिंता करत नाही. आम्ही लहान लहान कार्यकर्त्यांना घेऊन मोड बांधतो आहे आणि ती मोड आम्ही पक्की आणि मजबूतपणे बांधू. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा महापौर बसवायचा होता कोल्हे ताईंना, तेव्हा कोणी बसवलं होतं आशाताईंना, तर हे पुऱ्या जळगावला माहिती आहे. तेव्हा 2 लोक कोणी आणले होते, मीच. आलं लक्षात. तर आतासुद्धा ती कमाल आम्ही करू आणि महापौर आमचा बसवू, एवढं नक्की. आमचा म्हणजे पक्षाचा कोणाच्याही, महाविकास आघाडीच्या जेवढे पक्ष असतील त्याच्यामध्ये लहान लहान सर्व आम्ही प्रत्येकाशी चर्चा करणार आहे. आणि ज्याला जिथे संधी देता येणार आहे तिथे मग MIM पक्ष असो का XYZ असो, कोणतेही मुस्लिम लीग असो, समाजवादी असो, ज्याच्या व्यक्तीची ताकद असेल त्याला देणार.